score on the board is right now 19, and the target has given for the front team is 20. Only 20 runs needed for Advantech to win this match. So back to our ITPL Season 5 main sponsor, Prihoda Food and Beverages sponsors Advantech, Pavilion sponsors Air Products and Euroclima, and media partner Bharat Bijli, Pavilion and special award partner is Declan Kurla. Can 20 be defended, Sandeep ji? Yeah, definitely. It can be done. I think the team which will be trying to finish this the game in 2 overs. Correct, absolutely. They will try. Yeah. I think bowler, if team, there has to be a great effort again to defend that score. 20 is nothing on this kind of a wicket in a daytime. बहुत ही बढ़िया आयोजन है ये. See the sad faces coming in. They know it's a mountain. They know it's a mountain to climb the fielding side. They need to defend 20, and it's probably a cakewalk for the batting team. Can they finish this in 2 overs? 20 रनों का लक्ष्य और आ चुके हैं कमेंट्री बॉक्स में हमारे मार्गदर्शक संतोष सर. थैंक यू संदीप जी. बैट्समैन मित्रा दरम्यान 20 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी भावेश समोर जातो तो सुशील याला. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. भावेशच्या बॅट मधून निघालेला हा भारत बिजली खणखणीत चौकार. वीस धावांचं अतिशय छोटंसं आव्हान या ठिकाणी. ते आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरलेले फलंदाज भावेश आणि नितीन बघूया किती जोरदार बॅटिंग करतात. दुसरा चेंडू यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. भारत बिजली चौकार. टॉस साठी इथे बोलवण्यात येत आहे. HTL आणि झिको दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लगेचच टॉस बॉक्स जवळ यावे. HTL झिको थोडं पळत या, धावत चला. या ठिकाणी मात्र तिसरा खणखणीत चौकार भावेशच्या बॅट मधून. 3 चौकारांनी धावसंख्या झाली होती 12. विजयासाठी हवेत ते 8 धावा. फक्त 8 धावांची गरज या ठिकाणी. So once again we have from HTL Rohit bhai and from Zico वाईड चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला. and Rohit Sharma are the 2 players who will be meeting at toss. Prihoda and Bharat Bijli. Who will call? Okay. तिकडे बघा रे. पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटशी काही संपर्क होत नाहीये. 22च्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती 14. म्हणजे अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज. HTL won the toss. Bowling first. They will field. What will be the new strategy? 4 ओवर का मैच है. यहाँ पे देखा आपने 20 रन के अंदर रोक दिया. आप क्या करोगे? कोई स्ट्रेटजी नहीं है. जैसे खेले तो वैसे खेलेंगे. और व्हाट अबाउट यू? ज़्यादा से ज़्यादा स्कोर करने की कोशिश करेंगे. पाहूया या षटकाचा अखेरी शेवटचा चेंडू. पाहूया काय करतोय नितीन.
दिया 4 ओवर में 60 रन. We are waiting Zico. Get your batsmen ready. उंचावरून टोलालेला Match is about to end. फटका, चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. भारत बिजली चौकार. या चौकारांनी धावसंख्या झाली आहे ती 18. विजयासाठी अजूनही 2 धावांची Acrex band गरज. घेऊन इकडे या. Acrex चे बँड घेऊन इकडे या. झिकोच्या टीमला मिळाले नाहीयेत. झिको Acrex band टू झिको. नवीन बॉलर नहीं अभी दे रहे रजिस्टर कर. गोलंदाजीच्या एंड कामगिरीसाठी टॉस का बॉस का रिजल्ट है HTL won the toss and choose to field first. प्रतीक याचा पहिला चेंडू, निर्धावाचा हा चेंडू. All the best to Zico. HTL won the toss. यावेळेस मात्र प्रतीकचा हा चेंडू यावरती जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका काही खेळता आला नाही. वाईड म्हणून चेंडू घोषित करण्यात आला. झिको कर्णधार अथवा प्रतिनिधी जरा समालोचन कक्षाशी संपर्क साधा. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका. यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. भारत बिजली चौकार आणि या चौकाराने मॅच मात्र संपते. विजयी संघाचे अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भावेश पाटील आणि झिको तुमचे फायटर ऑफ द मॅच जिग्नेश. लगेच तुमचे 2 बॅट्समन गेले पाहिजेत आणि जिग्नेश आणि भावेश कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. Groon team, please report to stage. We have some goodies for you, some awards for you. You have played really very well with a great sporting spirit. Groon complete team, please report to the prize distribution, pavilion. And I request Zico and HTL, both HTL, field लगा के लो भाई, बाद में चाय पी लेना. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा मी माझे मित्र संदीपजी यांना पहले आमंत्रण फील्ड लगा करतो. के लो. Okay, we have a match after Zico between खूप खूप SKM धन्यवाद. and Apple Aircon. Apple Aircon and SKM, get ready. वार्म अप वगैरह करके लो. जीको के बाद इमीडिएटली आपका मैच है. Groon design team, please join. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. ऋषी चला आपण क्षेत्ररक्षण लावून घेऊया. फलंदाज त्वरित पाठवायचेत. थँक्यू HTL लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5-6 फिल्डर झालं एवढंच असतं. पटपट. आणि एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा पाठवायला सांगा प्लीज. हा आणि प्लीज ते महत्वाचं आहे. एक्स्ट्रा खेळाडू आम्हाला इथे पाहिजे. 12th मॅन HTL 12th मॅन, झिको 12th मॅन. अच्छा झिकोचा 12th मॅन ऑलरेडी आलेला आहे. झिको इज व्हेरी फास्ट. आय कांट सी द बॅट्समन ऑफ झिकोज. स्टॉर्मर्स. मॅन ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच आहे ग्रून टीम, वी वॉन्ट यू ॲट द. भावेश पाटील. उल्हास सर. फायटर ऑफ द मॅच जिग्नेश पाटील. एवर यंग प्लेयर उल्हास सर, प्लीज कम ॲट द स्टेज. परत एकदा आपण मॅन ऑफ द मॅच ऋषी भाई अनाउन्स करा. भावेश पाटील. Man of the match goes to Bhavesh Patil from Advantech. Yes, team Groon is taking the walk to the stage. चला या पटापट या. सामन्याला सुरुवात होते. फलंदाज सुद्धा Amazing, मैदानात जात आहेत. amazing. पंडित आणि चंद्रकांत सलामीची जोडी मैदानात जात आहे आणि
गोलंदाजी करतील या ठिकाणी गोलंदाज आमिर या ठिकाणी गोलंदाजी करतील. Who is स्ट्राईकला the चंद्रकांत, fighter of नॉन the स्ट्राईकला match? आहेत पंडित. फायटर ऑफ द मॅच जिग्नेश. चला फायटर ऑफ द मॅच जिग्नेश यांना. चला जिग्नेश भाई पटकन या. जिग्नेश भाई थोड़ा भागो. भाग जिग्नेश भाग. भाग जिग्नेश भाग. और जिग्नेश भाई बाइक पर क्या टाइम पर पहुंच पाएंगे? जिग्नेश भाई ऑन बाइक. 5वें गियर में गाड़ी. मैच की शुरुआत. ये तो बहुत ही तेज कर्रार गेंद थी. पहली ही गेंद डॉट गेंद. शुरुआत डॉट के साथ यहां पर हो चुकी है और आमिर इस बीच गेंदबाजी करते हुए. इस बार फिर से एक बार तेज कर्रार गेंद. दोनों गेंदे यहां पर डॉट डाले हैं उन्होंने. तिखट मारा करतायत. कमालीचा चेंडू टाकतायत आणि चांगला पेस आहे. जिग्नेश भाई साठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यावेळेला सुंदर झेल. कमालीचा झेल आणि फलंदाज फेल. महादेव हर हर महादेव. चांगला झेल घेतलाय महादेव यांनी प्लीज आ जाओ. आणि महादेव यांच्या जवळ गोलंदाजीचा सुद्धा चांगला अनुभव आहे. फाइटर ऑफ द मैच गोes to जिग्नेश फ्रॉम ग्रून. जिग्नेश यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्यामध्ये कंजूसी नकोय प्लीज. जोरदार टाळ्या. प्रतीकसाठी जोरदार टाळ्या. त्यांना एक सुंदर कॅप दिली जात आहे आमचे राकेशजी त्यांच्या शुभ हस्ते. चांगला फटका हवेत चेंडू आहे. काय हा कॅच पकडू शकतील आणि झेल सुटलाय. दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. Vouchers from Decathlon, Kurla for all the participants, and we always have some different kind of trophies like obedient, discipline, spirit, and it's wide. So this time the way Grun has played, true professional, like consultant. Okay. Sorry. Okay. So the best sportive team goes to Grun. So entire team come on stage. कौन देगा? मैडम. नहीं मैडम. वो डेकाथलॉन का ये किधर गया? पहला ये फोटो ये देने के टाइम, फिर पार्टिसिपेशन देने के टाइम, फिर नेक्स्ट डीकैथलॉन का कूपन. पुढचा चेंडू. Very good. यावेळेला कमालीचा चेंडू होता. गती चांगली होती. गुडलेंचा टप्पा पडल्यानंतर अचानक उसळी घेतोय चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-4. चार धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि गोलंदाजीसाठी आता हर हर महादेव. Exactly. This is what SK has been saying for past 5 years. हम लोग जीते ही नहीं अभी तक. अच्छा. Next is participation trophy. We request our membership chair. और so one photo with I am at Acrex. सर फिर भी 15%. सो सूरज जी वो लिंक से प्लीज रजिस्टर करवाइए सबको. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू. एक धाव त्या ठिकाणी कशी बशी मिळतीये. महादेव या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले. दुसरं षटक त्या ठिकाणी ते हाताळत आहेत.
संधी देत नाहीयेत मोठा फटका खेळण्यासाठी. महादेव जवळ चांगला रनअप आहे आणि चांगला पेस सुद्धा आहे. कमालीचा चेंडू वेगवान ते करतात. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला होता परंतु चांगला तेवढ्याच पद्धतीने खेळून काढलाय. ड्राईव्ह जमिनीलगतचा फटका, सुरक्षात्मक फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या होतीये ती मात्र आता 9 धाव संख्या झालेली. अशाच काही फटक्यांची गरज, अशाच काही फटक्यांची आवश्यकता संघाला. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी ये हंसा कैसी है पहेली हाय, कभी ये हंसाए कभी ये रुलाए. जो भी हो हम साथ में हैं. लेकिन थैंक यू सो मच गाइस. थैंक यू ऑल. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. मधुर, बहुत ही मधुर आवाज का गाना, सुंदर आवाज के मालिक सूरज भाई. तो गेंद सीधी स्क्वायर की दिशा में और एक रन लेने का आसान सा मौका प्राप्त हो चुका है. दूसरे रन के लिए दौड़ लगाना चाहते थे. मौका हो सकता है, बन सकता है रन आउट का. हर हर महादेव. आउट हो चुके हैं बल्लेबाज रन आउट के तौर पर. पंडित आउट हो चुके हैं और पंडित जी की जगह लेने आ चुके हैं नए बल्लेबाज. दौड़ते हुए चले जाना है आपको. नाम है जिनका सचिन. सचिन नए बल्लेबाज मैदान पर नॉन स्ट्राइक एंड पर खड़े रहेंगे. शायद ये भी कमाल का तेज कर्रार गेंद थी. महादेव मौका नहीं देना चाह रहे इस बार. बल्लेबाज को संपर्क नहीं कर पा रहे हैं और परेशानी हो चुकी है. परेशानी में डाल रहे हैं, चकमा दे रहे हैं बल्लेबाज को. स्कोर रुका हुआ केवल 11. ये फुलटॉस गेंद थी, दिशा दे दी है लेकिन वो बहुत ही बढ़िया फील्डिंग फाइन लेग के और शॉर्ट फाइन लेग पर कमाल की फील्डिंग की है. दूसरा रन लेना चाहते थे. इस बार मौका बन सकता है रन आउट का लेकिन बच गए. भाग्यशाली रहे. तो 2 रन हो चुके हैं. 2 रन की मदद से स्कोर 2 ओवर के समाप्ति के बाद हो चुका है 13 रन 2 ओवर के समाप्ति के बाद. तो गेंदबाजी के लिए देखना होगा कौन से गेंदबाज आएंगे. अभी एसटीएल एल्कॉन, एसटीएल एअरकॉन या ठिकाणी गोलंदाजीसाठी आता गोलंदाजाचं नाव वारिस. एसटीएल एअरकॉनने काय कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 13 झाली है. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 13 और विकेट अब तक उन्होंने गंवाए दिए 2. वारिस आ चुके हैं गेंदबाजी के लिए. देखना होगा ये तीसरा ओवर. ये कमाल की गेंद थी. बल्ला घुमाया था गेंद आने से पहले. गुड लेंथ पर टपा खाने के बाद अचानक से उछली, सीधी विकेट कीपर के हाथों में चली गई है. इस बार ये गेंद को टैप किया है सीधे कवर्स की दिशा में. देखना होगा 1 रन आसानी के साथ पूरा किया है.
अगली गेंद, इस बार ये गेंद को हुक करने का प्रयास था। गेंद सीधी, देखना होगा गेंद को रोक पाएंगे कि नहीं, संभालना है अपने आप को प्लीज। लेकिन कमाल की फील्डिंग की है। श्रीकांत साहेबांचं हार्दिक स्वागत। पंच, धावा या किती होत्या? 3. देखना होगा अभी यहां पर स्कोर अब तक हो चुका है 17 रन। ये तीसरा ओवर प्रगति पथ पर, अभी भी वारिस गेंदबाजी के मार्ग पर। देखना होगा ये गेंद, और बल्लेबाज, बाहरी सिरा लगा था, गेंद विकेट कीपर के हाथों में और आउट होते हुए बल्लेबाज रोहन वाजे, विकेट कीपर। कमाल की उनकी विकेट कीपिंग। विनायक अभी नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए, विनायक को यहां पर बल्लेबाजी के लिए भेज दिया है और वारिस ने ये कमाल का विकेट चटकाया। मौका नहीं दे रहे बल्लेबाज को बड़ा स्ट्रोक खेलने के लिए। स्कोर अभी भी रुका हुआ केवल 17। तीसरा ओवर प्रगति पथ पर। तेज करार गेंद, फुलटॉस गेंद को कन्वर्ट किया, जिसे लॉफ्ट करने की कोशिश थी। दूसरा रन, बहुत ही बढ़िया थ्रो, लेकिन कलेक्ट नहीं कर पाए थे। 2 रन आसानी के साथ पूरे किए और स्कोर हो चुका है 19। ऑन साइड पर देख सकते हैं डीप में खिलाड़ी इस वक्त लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात किए गए हैं। ये बहुत ही अच्छी गेंद, तेज कर्रार गेंद, बल्ला उठाया था, घुमाया था, प्रहार करने का प्रयास था, लेकिन नहीं संपर्क कर पाए। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 19, 2 विकेटों के, माफ कीजिएगा 3 विकेटों के नुकसान पर। 19 runs are on the board with the loss of 3 wickets after 3 over. Let's see now. It will be interesting to see that which bowler will be bringing to attack. Arif. I think Arif has brought into the attack for the 4th over. 19 runs after 3 over with the loss of 3 wickets. And facing him, batsman on strike, his name is Ajay. So this is going to be the last over. This is the death over. The batsmen are struggling since first over, not able to get good enough total on the board. And this is way outside of the off stump. Umpire shows it's wide. Extra run adds into the total, and the score becomes now 20. 20 runs are on the board. Back of length, straight to the wicket keeper's hand, getting uneven bounce. And look at what a pace he has created. He's releasing the ball wonderfully, not allowing the batter for a big stroke. Once again trying to hit the ball, but it is wide, another wide. Experienced umpires are there. And the score moves up to now 21. ये तो बहुत ही बढ़िया गेंद थी, बहुत ही बढ़िया गेंद थी। हालांकि यहां पर बिल्कुल रोक कर रखा है, बांध कर रखा है, रन लेने का मौका नहीं दिया जा रहा है।
ये बीच और ये विकेट कीपर के पास बहुत ही बढ़िया कैच लिया है। रोहन वाजे ने आज कमाल की विकेट कीपिंग की है। बहुत ही प्रैक्टिस करते हैं सभी खिलाड़ी, फिटनेस काफ़ी अच्छा मेंटेन किया है। खास तौर पर इस टूर्नामेंट के लिए बहुत प्रैक्टिस लंबे समय से करते हैं सभी खिलाड़ी। तो नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं जिनका नाम है अजहर। ये तो गेंदबाजी बहुत ही अच्छी कर रहे हैं इस समय। आरिफ मौका नहीं दे रहे हैं बड़ा स्ट्रोक खेलने के लिए। स्कोर अब तक का हो चुका है 21, 4 विकेटों के नुकसान पर आखिरी ओवर प्रगति पथ पर अजहर। इस बार बैकफुट पर जाते हुए लॉफ्ट करने की कोशिश और लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। देखना होगा तो काफी बढ़िया है, केवल एक ही रन से संतुष्ट। स्कोर 1 रन के आगे बढ़ता हुआ 22 पर जाकर पहुंच चुका है स्कोर। बैक ऑफ लेन बहुत ही बढ़िया स्ट्रोक ऊंची और क्या ये कैच लेंगे? बिल्कुल बहुत ही बढ़िया कैच आमिर ने लिया है। धामनकर, अमित धामनकर ने कैच लिया है, बहुत ही बढ़िया कैच। लगता है धामनकर नाका पे रहते हैं। बहुत ही बढ़िया कैच। ऋतिक, क्या ऋतिक अपने टीम का नाम रोशन कर पाएंगे? चलिए फटाफट जाइए प्लीज। अगली गेंद ऋतिक के लिए। फुलटॉस गेंद दिशा दे दी है और कमाल का कैच, तारीफ करनी होगी आमिर धामनकर की। बैक टू बैक 2 कैचेस लिए हैं, कमाल का ये कैच को जज किया है उन्होंने। तो 4 आमिर धामनकर ने जबरदस्त 2 कैचेस लिए हैं, कमाल के कैचेस। और ये अभी अभी जो कैच लिया है बहुत ही बढ़िया जज किया। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, त्वरित लावून घ्यायचंय। चला आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत या ठिकाणी। चला या ठिकाणी त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। अजूनही 2 सामने या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत। क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय आणि आपले एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा या ठिकाणी पाठवायचे आहेत। और मैं आवाज देना चाहूंगा विवेक भाई को अगले 4 ओवर के लिए। माइक्रोफोन पर आएंगे, बहुत ही जबरदस्त, बिल्कुल उनकी आवाज रवि शास्त्री की तरह। क्या कमाल की कमेंट्री करते हैं इंग्लिश में और हिंदी में भी। तो मेरा भाईंदर का बुलंद आवाज विवेक।
विजयासाठी 24 चेंडू 23 धावांची आव्हान. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय विनायक. फलंदाजीसाठी आलेला रोहन वाजे आणि कादिर. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. भारत बिजली चौकाराने सुरुवात होते. 23 धावांचं माफक आव्हान. पहिल्या चेंडूवर चौकार खेचून रोहनने आपले इरादे आपले मनसुबे दाखवून दिलेत. STL एअरकॉन या संघाला विजयासाठी 23 धावा करायच्या आहेत. पहिल्याच चेंडूवर 4 धावा वसूल केल्या त्या रोहनने. दरम्यान गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विनायक सज्ज होतोय. त्याला सामोरा जातोय तो रोहन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ABD स्टाईलने सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा फटका. दुसऱ्या चेंडूवर सलग दुसरा चौकार आणि भारत बिजली या चौकाराने या खेळाडूने आपल्या संघाची धावसंख्या वाढवली आहे. ती जाऊन पोचली आहे 8 या धावसंख्येवर. तिसरा चेंडू त्यावरती हलक्या हाताने चटवलेला फटका. 1 धाव मात्र मिळाली आहे रोहनला. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 9. दरम्यान कादिर आतापर्यंत जो 3 चेंडू स्वतःच्या फलंदाजीची वाट पाहत होता तो आता या ठिकाणी फलंदाजीसाठी विनायकला सामोरा जातो. आणि एक उत्तुंग फटका. चेंडू पाहूया काय होतंय. या ठिकाणी मात्र झेल सुटतोय. झेल नाही तुम्ही कॅच नाही मॅच सोडताय. 2 धावा मात्र घेण्यात यशस्वी झालाय तो कादिर. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 11. पुन्हा एकदा या ठिकाणी विनायक. यावेळेस मात्र गाडी बाद होतोय कादरच्या स्वरूपात. कादर तंबूकडे परततोय. अमीर कादरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाकडे येतोय तो Amir. I request SKM captain and Apple Aircon captain, please come for the toss ka boss. विनायक आपल्या या षटकात 1 गडी बाद करून यश तर मिळवलंय. पाहूया तो पुढे संघाला रोखू शकतो का. यावेळेस मात्र दुसरा चेंडू पुन्हा एकदा हवेत होता आणि ही थेट चेंडूपैकी पाहूया काय निर्णय देतात पंच. SKM to be on time, otherwise automatic toss win will be given to the Apple Aircon. पंचांनी मात्र हे अपील फेटाळून लावलंय. थोडं पळा. ओके. पंचांनी मात्र हे अपील फेटाळून लावलंय. प्लीज हँडशेक. 1 धाव मात्र टॉस संघाला मिळते. संघाची धावसंख्या झाली आहे 12. विजयासाठी मात्र आता 18 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. What is the call from SKM? भारत बिजली. Prihoda. Okay. SKM won the toss. I would like to bat first. SKM will bat first again. What will be the target this time? 4 overs.
Let us hope for scoring big runs. Same target. We will try to give a competition to them so that they should गोलंदाजीच्या be under pressure. मार्कवर या ठिकाणी मिर्झा So we'll try to do that. Just one last समोर question. जातो तो Last time अमीर we didn't दामनकर. see you bat. Will this time will we be able to see हलक्या हाताने captain flick in the केलाय. batting form? एक धाव Depend घेतली upon आहे our एका openers. धावेवरच They are समाधान in very मानतोय good form. So आणि they are- या they are- एका they are धावेने batting very संघाची धावसंख्या fantastically. जाऊन पोहोचली They are doing very 13 वर. So we'll hope आता to मात्र continue, विजयासाठी 10 with धावांची their गरज. form. Let's see what happens. Sure. We also hope that you don't get to bat and your openers do the fantastic job. By the way, Apple Aircon, you have seen that SKM is one of the team who has scored 98 runs, near to 100. What will be your target? फटाफट मतीन को आउट करेंगे. First target we have planned accordingly and एक धाव या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. we'll try to improvise and we'll try the opposite team to bring down to 30 to 40, in between 30 to 40. Wish you all the best, both the teams. Let your batsmen get ready. Apple, get ready with your field position and everything. And I request both the teams, your 12th man should be in the commentary box. Yeah, thank you. एक विस्फोटक फलंदाज आमिर या ठिकाणी फलंदाजी करतोय. उंचावरून मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक या ठिकाणी झेल सोडतोय मात्र दुसरा झेल सुटला. या सामन्यातला झेल सुटला आणि एक धाव मात्र मिळाली. धावसंख्या झाली आहे 15. आता विजयासाठी मात्र 8 धावांची गरज. 15 चेंडू शिल्लक आहेत अजून. 15 चेंडूंमध्ये 8 धावा. अतिशय सुंदर फटका. या फटक्याने रोहनने वसूल केल्या त्या 4 धावा. भारत बिजली चौकार या ठिकाणी लगावलाय. आता मात्र 4 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकता या सामन्याची उरली आहे. या सामन्यात आता 14 चेंडूंमध्ये 4 धावा हव्यात. औपचारिकता मात्र बाकी. रोहन पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफच्या दिशेने खेळलाय. चेंडू जातोय तो थेट सीमारेषा पार. भारत बिजली चौकार आणि या चौकाराने HTL एअरकॉन हा संघ विजयी झालाय.